माननीय विचारवंतांसमोर आपण सर्व नमस्कार. मी कुमारी अथर्वी अदिती अजित चव्हाण आपल्यासमोर आशय म्हणते, लोकशाहीचं वस्त्र हरण कोसळते स्तंभ, न्याय माध्यम जनता की लोकशाही. कवी सुदाम राठोड म्हणतात की आम्ही पाहतोय भिंतींच्या आरपार शस्त्रागार संसदेतील कसाईखाने, बंदीखाने आणि वेश्याखाने, जिथं उठण्यापासून झोपण्यापर्यंत, जेवणापासून झुकण्यापर्यंत ठेवली जात आहे नजर माणसांच्या प्रत्येक हालचालीवर. लावली जात आहे शिस्त, सर्कशीतल्या प्राण्यांप्रमाणे घेतल्या जात आहेत हजेऱ्या देशभक्तीच्या. दिले जात आहेत सावधान विश्रामचे आदेश, आदेश मागणाऱ्यांच्या घडवल्या जात आहेत किर्या, कपडे फाडून काढली जात आहे धिंड, आवळला जातोय फास चोहीकडून. प्रश्न विचारणाऱ्या माणसांना उचललं जात आहे भर दिवसाने, तर केलं जात आहे गायब जादूपणा करून. हेच लोकशाहीचं वस्त्र हरण पाहिलं की मनाची दारं फुटावतात आणि प्रश्न विचारतात, भारतीय लोकशाहीतले सामान्य नागरिक करतायत काय. या बाबतीत टॉलस्टॉयने म्हटलेलं मला एक वाक्य आठवतं, प्रगतीवरती माणसाचा आंधळा विश्वास, त्यामुळे त्याचं समग्र अनुकरण करत त्याची उणीव प्रगतीच्या मागे भरून काढतो. पण मग हे सगळं होताना लोकशाहीचे न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य मग अर्थहीन बनत जातात. म्हणजे ह्या फक्त संज्ञा आहेत का मूल्य आहे? लोकशाहीची तत्व जपण्यासाठी लेखकाचा लेख आज लेखकाचाच राहील का असा प्रश्न मला पडतो. कारण की लेखकामध्ये ताकद आहे जी लोकांच्या अंतर्मुख संवेदना आणि जाणीवाने आणि वया सगळ्यांना अंतर्मुख करते. पण हे सगळं होत असताना तमिळनाडूचे पेरुमल मुरुगन असं म्हणतात की आजपासून माझा लेखक म्हणून मृत्यू झाला. आजपासून पेरुमल मुरुगन हा एक केवळ सामान्य शिक्षक म्हणून देतो. ज्या वेळेला प्रगल्भ बुद्धिमत्तेचा लेखक आपल्याला स्वतःला शिक्षक बनवून घेतो, त्यावेळेला आपल्या लोकशाहीमध्ये कुठेतरी चुकतंय असा प्रश्न मला भेडसावतो. सुधीर सुप्त काव्यावरती ज्या वेळेला FIR दाखल केली जाते, रावसाहेब कसबे, पृथ्वीराज पवार यांच्या वेळेला साहित्य संमेलन सोडावं लागतं. पाटणच्या साहित्य संमेलनामध्ये ज्यावेळेला त्यांना प्रवेशद्वारावरूनच हकलवण्यात येतं, त्यावेळेला आपल्या लोकशाहीमध्ये कुठेतरी चुकतंय हा प्रश्न मला भेडसावतो. हे सगळं होत असताना आपण लोकशाही मूल्यांची तत्व जोपासतो. आपल्या लोकशाही मूल्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. ज्या माणसाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, त्या माणसाला आज लोकशाही मूल्यांमध्ये काही गरज नसते असं आपण म्हणतो. ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, त्यावेळेला कलम 32 म्हणजे अनुच्छेद क्रमांक 32 मध्ये सामान्य नागरिकाला आपल्या सामान्य गरजांसाठी आणि हक्कांसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आपल्याला मुभा दिली. हो, मुभा दिली ना, पण ज्या वेळेला सामान्य नागरिक आपल्या प्रश्नांसाठी, आपल्याला हक्क मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढतो, त्यावेळेला त्याला न्याय मिळेल का हा आशावाद उभा राहतो. आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या कैफियत मांडण्यासाठी जेव्हा जनतेच्या दारात उभं राहतं सर्वोच्च न्यायालय, आणि सर्वोच्च न्यायालयाचे 4 न्यायाधीश म्हणतात की भारतीय लोकशाही धोक्यात आली आहे, भारतीय लोकशाही धोक्यात आली आहे, ज्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणतात, त्यावेळेला सामान्य नागरिकांनी, जनतेने प्रश्न कोणासमोर उभे करावे की आमचे प्रश्न काय आहेत, आमच्या समस्या काय आहेत, ज्यांच्या समस्यांना आपण वावच देत नाही. हे सगळं होताना पाहिलं की उत्तर प्रदेशचे आमदार विक्रम सैनी असे म्हणतात की आम्ही गो हत्या करणाऱ्यांचे हातपाय तोडू. हो, तोडले ना. मग अभिषेक शर्मा, रवीश कुमार यांसाठी पत्रकारांना ज्यावेळेला आपण वेठीस धरतो आणि ज्या महिला पत्रकारांनी सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध टीका केल्या, चक्क त्याच महिला पत्रकारांना प्रॉस्टिट्यूट पुरस्कार बहाल केला जातो. म्हणजे आमिष देऊन आपण लोकशाहीची तोंड दाबण्याचे काम करतोय ना स्पष्टपणे. ज्या वेळेला लोकशाहीचं वस्त्रहरण होण्यासाठी किंवा लोकशाहीचं वस्त्रहरण करण्यासाठी सामान्य नागरिकांना वेठीस धरलं जातं, ज्यावेळेला त्यांच्या मूल्यांचा विचार केला जात नाही, त्यावेळेला मग प्रश्न विचारावा असं वाटतो ना की आमचं कुठे चुकतंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सामान्य नागरिकांना प्रश्न विचारण्याची जबाबदारी किंवा सामान्य नागरिकांना प्रश्न विचारण्यासाठी जे हक्क दिले, त्यांना मूलभूत स्वातंत्र्य दिलंय, ते स्वातंत्र्य तुम्ही काही हिरावून घेताय ना. संविधान लिहिण्यासाठी जी 2 वर्ष गेली, त्या 2 वर्षांच्या काळामध्ये ज्या वेळेला 192 देशांचा अभ्यास करून आपलं संविधान बनवलं गेलं, त्यावेळेला 192 देशांचा अभ्यास करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काहीतरी आपले मूल्यवाद मांडले असतील ना, काहीतरी आपला आशावाद मांडला असेल. तोच आशावाद आपण का विसरत चाललोय हा प्रश्न मला सामान्यपणे मांडावासा वाटतो. ज्या वेळेला फॅन्ड्रीच्या जब्याच्या हातातला दगड सैराटच्या विहिरीमध्ये टाकून जातीयवादाचा गाळ बाहेर काढणारा नागराजांचा चित्रपट सैराट असेल, लिपस्टिक अंडरलाय बुरखा किंवा राजन खान यांचा हलाल चित्रपट असेल, जय भीम कॉम्रेड चित्रपट असेल, या चित्रपटांना ज्यावेळेला जातीयवादावरून विरोध करण्यात येतो, त्यावेळेला मग प्रश्न भेडसावतो. माझा मित्र आनंदराज घाडगे नावाचे प्रमुख वक्ता ज्यावेळेला आपल्या लोकशाहीचं वस्त्रहरण किंवा लोकशाहीचे कोसळते स्तंभ हा प्रश्न मांडण्यासाठी जनतेच्या दारात उभा राहतो, त्यावेळेला त्याच्यावर सुद्धा टीका केली जाते. ज्या वेळेला आपण लोकशाहीची मूल्य जोपासतो, त्यावेळेला आपल्या सामान्य नागरिकांना तोंड दाबून मुक्क्यांचा मारला जातो. आज आपली दप्तर उडवल्या जातात, आपल्याला पैसे देतात आणि सांगतात तुम्ही शांत बसा. ज्या वेळेला एक छोटीशी संज्ञा होती, कालच आम्हाला पाहताना माध्यमावरती जाणवली
ज्यावेळेला ए मृत्यू करत असतो, एची आत्महत्या करण्यासाठी ज्यावेळेला बी त्याला प्रोत्साहित करतो, त्यावेळेला बीला प्रश्न कोण विचारत नाही की तू एला आत्महत्या करण्यासाठी प्रोत्साहित का दिलंस. पण हे मात्र नक्की बघितलं जातं की एने आत्महत्या केली. पण आत्महत्या मागचं गूढ रहस्य जाणून घेण्यासाठी कोणीच का पुढे जात नाही. शेवटी मग मला एक कविता मांडायची वाटते. मैं वो कल्पना नहीं जो बिकती है दरबारों में, मैं वो कल्पना नहीं जो बिक जाती है दरबारों में, मैं शब्दों की गीत जगाऊं अनुयायी चहुबारों में. मैं उस कवि की कल्पना हूँ जो राज मुकुट के राजा आगे तनकर उभे खड़ने की, राज मुकुट के आगे तनकर खड़ने की, सच का है मैं द्वार है आपको आपके सामने द्वार का सामान्यता कहने की, सामान्य के अग्नहा कहने की. धन्यवाद.